आपण पाहत आहात सत्य उघड करणारे निर्भीड वृत्तमाध्यम लोकवार्ता न्यूज। या 5 दिवसांच्या भव्य कार्यक्रमामध्ये 26 तारखेला सकाळी 8 वाजता विधिवत तथागतांची पूजा होईल आणि त्यानंतर आणि नंतर दिवसभराच्या कार्यक्रमाची ज्या पद्धतीने आखणी केलेली आहे त्या पद्धतीने तो कार्यक्रम पार पडत आहे। त्याचबरोबर या धम्म परिषदेसाठी भारतातीलच नव्हे तर विदेशातून सुद्धा अतिशय जाणकार विद्यावंत असे बौद्ध भिक्खू येणार आहे आणि त्यांची सुद्धा धम्मदेशना, त्याचबरोबर उपासक आणि उपासिका यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या धम्म परिषदेच्या अनुषंगाने एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि धम्माच्या अनुषंगाने ते सुद्धा लोक त्यांचे विचार मांडू शकणार आहे। या संदर्भात आपल्याला सांगताना आनंद होतो आहे की साधारणपणे या धम्म परिषदेचं स्वरूप असं आहे की जेव्हा जागतिक स्तरावरची धम्म परिषद असते त्या धम्म परिषदेला किमान एक तरी अनंत भिक्खू असावे लागतात आणि त्या पद्धतीने या जागतिक धम्म परिषदेला येणार आहे। त्यामुळे ती आपल्यासाठी सगळ्यांसाठी अतिशय समाधानाची बाब आहे आणि म्हणून ही जी धम्म परिषद आहे ही जागतिक स्वरूपाची धम्म परिषद आहे। ही धम्म परिषद भीम टेकडी या परिसरामध्ये होणार आहे। खरं तर या धम्म परिषदेसाठी तिथे अनेक अडचणी निर्माण झाल्या, कारण तो परिसर जो आहे तो लेण्यांचा परिसर आहे आणि त्या लेण्यांच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्खनन किंवा लेबलिंग सुद्धा करण्यासाठी माझ्या कलेक्टर साहेबांनी स्ट्रिक्टली आमच्याकडनं लेखी लिहून घेतलेला आहे आणि त्यानंतरही आदरणीय वंदनीय आर्याजी धम्म दर्शनाजी यांच्या अथक परिश्रमातनं गेल्या वर्षभरापासून त्यांच्या प्रयत्नातनं अनेक लोकांशी त्या जोडले गेलेले आहेत आणि महाराष्ट्रातीलच नव्हे महाराष्ट्राबाहेरच्याही अनेक लोकांना त्यांनी या धम्म परिषदेसाठी आमंत्रित केलेलं आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम भव्य होईल, मोठा होईल। हे फक्त आमच्या बाजूने होईल असं नाही, तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींची सहकार्याची नितांत गरज आहे। जोपर्यंत या धम्म परिषदेच्या संदर्भाने आपण आपल्या न्यूजपेपर्समधून, टी व्ही चॅनल्समधून किंवा आणखी आपली काही मीडिया आहे त्यामधनं जर समजा आपण या कार्यक्रमाच्या या 26, 27, 28, 1 आणि 2 मार्च या संदर्भाने जर समजा आपण प्रसिद्धी दिली तर निश्चितपणे हा कार्यक्रम जनमानसापर्यंत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचणं शक्य झालं नाही, त्यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून निश्चित ही बातमी पोहोचेल आणि लोक काळ्या कोपऱ्यातले या परिषदेसाठी उपस्थित राहतील आणि ही परिषद जास्त मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे यशस्वी होईल अशी आशा व्यक्त करतो आणि आपण म्हणून आपल्या सगळ्यांनी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो आणि ही जागतिक धम्म परिषद होणार आहे त्या संदर्भाने आदरणीय आर्याजी धम्मदर्शन औरंगाबादमध्ये मीडियाला माहिती आणि 1 वर्ष झाल्या याचा प्रचार आणि प्रसार होत आहे आणि वस्तीमध्ये आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी काही ठिकाणी पोहोचू शकलो नसेल तर त्या ठिकाणी आपण सगळे आमचे बंधू आणि भगिनी पत्रकार लोक, न्यूज चॅनलवाले नक्कीच आपण मीडियातर्फे या पत्रकार परिषदेला जास्तीत जास्त संख्येने लोक उपस्थित कसे राहतील यासाठी प्रयत्न करा, कारण की आर्याजी कमीत कमी 1 वर्ष झाल्या त्या अथक परिश्रम करत आहोत। आम्ही त्यांच्या फक्त पाठीशी आहोत आणि त्याचबरोबर आपण पण आमच्या सोबत घ्या आणि औरंगाबादमध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जसे तुम्हाला मीडियावाल्यांना माहिती आहे की अकोला, अमरावती, नाशिक, धुळे, नागपूर प्रत्येक गावांमध्ये कशा बातम्या पोहोचवता येतील त्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर फार उत्तम काम होईल ते पत्रकारांतर्फे आणि तेवढी आपण मदत करावीच, कारण की हा आपला कार्यक्रम आहे। आपल्या औरंगाबादची शान वाढणार आहे। जागतिक बौद्ध धम्म परिषद करणं म्हणजे हा नक्कीच
त्याचबरोबर 70 वर्षानंतर ही परिषद होत आहे आणि आर्यजींनी त्यांच्या डोक्यात विचार आला आणि ते करण्याचा प्रयत्न केला. तर आपला प्रत्येक माणसाचा प्रयत्न असावा, आपण जास्त नाही पण कमीत कमी एका खसखशी एवढा तरी प्रयत्न करून लोकांपर्यंत पोहोचून आपल्या औरंगाबादचं नाव कसं उंचावल्या जाईल आणि पूर्ण देशात नव्हे तर कमीत कमी 30 बाहेर देशात सुद्धा जातील. कारण की 30 बाहेर देशातले म्हणजे बाहेरून येत आहेत ते 30 नाही जास्त येत आहे म्हणजे बाहेर देशातले बाहेर देशातले येणारे 30 म्हणजे ते गावं आहेत त्यातनं येणार आहेत ते. तर मला असं वाटतं की जर ते इतक्या संख्येने बोलवत आहे, इतके सगळेजण परिश्रम करत आहेत तर सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना मी आपण उपस्थित राहिले त्याबद्दल आभार मानते आणि आपलाच कार्यक्रम म्हणून आपण